आपण आज बनवणार आहोत पार्लेजी बिस्किट रोल. त्यासाठी एक पुडा घ्यायचा पार्लेजी बिस्किटचा, त्याला स्टीम करायची 5 मिनिटं. आता आपण क्रीम बनवून घेऊ. त्यासाठी 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची, अर्धी वाटी दूध टाकायचं आणि क्रीम बनवून घ्यायची. 2 चमचे साखर टाकायची आणि मीडियम हीटवर क्रीम घट्टसर मिश्रण करून घ्यायचं. बिस्किट छान प्रकारे स्टीम झालेले आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर वाफवलेले बिस्किट एका बाउलमध्ये काढून घेतले. थोडंसं दूध आणि कोको पावडर टाकून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे घट्टसर गोळा करायचा. तो आता बटर पेपरवर काढून घ्यायचा. अशा प्रकारे बटर पेपरवर काढून घ्यायचा आणि मळून घ्यायचा. अशा प्रकारे थापून घ्यायचा. अशा प्रकारे त्यावर ही क्रीम टाकून घ्यायची आणि रोल करून घ्यायचं. अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आणि 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. आता 2-3 तास आपण डीप फ्रीज होण्यासाठी ठेवले होते. तयार आहे आपला पार्लेजी बिस्किट रोल. आता आपण कट करून घेऊ. तयार आहे आपला पार्लेजी बिस्किट क्रीम रोल. नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाला आहे.